नमस्कार, मी डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी. अनेक लोक मला प्रश्न विचारतात, डायबिटीस मध्ये काय खायला पाहिजे. डायबिटीस मध्ये तोंडली अत्यंत उपयोगी आहे. तोंडली जी आहे ते ॲज गुड ॲज इन्शुलिन सारखंच काम करते. तसंच पडवळ, दुधी भोपळा ह्या तुमच्या रोजच्या आहारामध्ये अत्यंत गरजेच्या आणि खूप उपयोगी अशा भाज्या आहेत. कारलं आणि दोडका हे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करण्याकरता काम करतं. फळांमध्ये जांभूळ, प्रोटीन इंटेकसाठी तुम्ही काय खाऊ शकता, सोयाबीन्स, अंड, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते चिकन खाऊ शकतात. संपूर्ण आहार, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही 2 ग्रेन्स एका वेळेला खाऊ शकत. एका जेवणामध्ये तुम्ही याचं प्रमाण एकदम रिड्यूस करायला पाहिजे. समजा तुम्ही 1 पोळी खाताय, तर एका पोळीबरोबर तुम्हाला 1 वाटी संपूर्ण शिजलेली डाळ, 1 वाटी सॅलड आणि 1 वाटी भाजी. तुमची 1 पोळी खाऊन झाली आणि तुम्हाला परत भूक राहिली आणि तुम्ही दुसरी पोळी खाणार आहात, तर दुसऱ्या पोळीबरोबर तुम्हाला परत तेच करायचंय. 1 वाटी सॅलड, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी भाजी. हे शिल्लक असताना तुम्ही दुसरी पोळी घेऊन नाही खाऊ शकत. जर तुम्हाला पोळी नाही आवडत, तुम्ही 1 वाटी भात खाताय, त्याच्याबरोबर नियम सेम आहे. 1 वाटी डाळ, 1 वाटी सॅलड आणि 1 वाटी भाजी. अशा प्रकारे तुम्ही 2 पैकी एकच ग्रेन एका वेळेला खाऊ शकता, आयदर पोळी किंवा भाजी.